कवठेमहांकाळ तालुक्यातील सुस्त प्रशासन आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी यांच्यावर कडाडून हल्ला चढवून जनतेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा गंभीर इशारा युवा नेते राहुल शेठ गावडे यांनी दिलाय। कवठेमहांकाळ येथील तहसील कार्यालयावर काढलेल्या जनआक्रोश परिवर्तन मोर्चासमोर बोलताना गावडे लोकप्रतिनिधींवर खरमरीत टीकास्त्र सोडले। कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी मल्लिकार्जुन मंदिर ते तहसील कार्यालय असा घोषणा देत मोर्चा काढण्यात आलाय। आंदोलकांनी हातात फलक घेऊन तसेच गाढव घेऊन प्रशासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढलाय। तहसील कार्यालयासमोर छोटेखानी सभा घेण्यात आली। निवासी नायब तहसीलदार संजय पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। कवठेमहांकाळ तालुक्यात बेरोजगारी वाढत असून स्थानिक पातळीवर उद्योगधंदे नसल्यामुळे युवकांना रोजगारासाठी इतर शहरांकडे जावं लागते। जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये डॉक्टर आणि औषधांची अपुरी उपलब्धता, शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागणे अशा अनेक समस्यांकडे आंदोलकांनी लक्ष वेधलं। यावेळी पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी टंचाई निर्माण झाल्याने म्हैसाळ व टेंभू योजनेतून तालुक्यातील तलाव तातडीने भरावेत, महांकाली सहकारी साखर कारखाना सुरू करावा, कवठेमहांकाळ तालुक्यात MIDC स्थापन करून उद्योगधंदे निर्माण करावेत, उपजिल्हा रुग्णालयाला 100 बेडची मान्यता द्यावी, रस्त्यांची दुरुस्ती करावी, ST बसेस बस थांब्यावर थांबाव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली। तसेच शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली सुरू करून नागरिकांच्या तक्रारींसाठी पथदर्शक, पारदर्शक आणि प्रभावी यंत्रणा उभी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। नमस्कार, मी राहुल गावडे कवठेमहांकाळ तालुक्यातला एक सामान्य कार्यकर्ता आहे। ह्या कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहेत की प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्याकडून काही प्रश्नांची कधीच सोडवणूक झालेली नाही। उदाहरणार्थ बेरोजगारीचा विषय, कवठेमहांकाळ तालुक्यातल्या महांकाली सहकारी साखर कारखान्याचा विषय आहे, कवठेमहांकाळमध्ये MIDC नाही, त्याचबरोबर आमच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची सुद्धा टंचाई आहे व बेरोजगारी एवढ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे आमचं शासनाकडे एक मागणी आहे की महांकाली सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर चालू व्हावा, जेणेकरून आमच्या तरुणांना रोजगार मिळेल। त्याचबरोबर आमच्या तालुक्यामध्ये बेदाण्याचं उत्पादन सगळ्यात जास्त होत आहे, त्यासाठी आमच्या तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेजची चेन, आमच्या कोल्ड स्टोरेजची मागणी वाढली पाहिजे, तर चालना मिळाली पाहिजे कोल्ड स्टोरेजसाठी, जेणेकरून आमच्या मार्केट कमिटीमध्ये त्या बेदाण्याची उलाढाल होईल व लाखो रुपयाची किंवा हजारो कोटीची उलाढाल होऊन शेतकरी व सर्वसामान्य माणूस चांगला आर्थिक सबल बनेल। तसेच आमच्याकडे रस्त्याची दुरावस्था खूप वाईट आहे। तुम्हाला सांगायला गेलं तर सरपंचांनी सुद्धा राजीनामा देण्या इतपत किंवा उपोषण धरण्या इतपत आमची अवस्था वाईट झालेली आहे। त्याबद्दल आमच्या तालुक्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधी तोंडातून शब्द काढायला सुद्धा तयार नाही। शाळाची अवस्था खूप वाईट आहे, कारण गोरगरिबांची मुलं तिथं जातात, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही सध्या, कारण हायपाय जमाना झाला आहे। आमदारसुद्धा हायपाय झालेत, कारण त्यांना ट्रायडंट, ताज हॉटेलशिवाय त्यांना काही मिळत नाही बसायला उठायला, फोटो वगैरे इकडे व्हायरल होत असतात। पण गरिबांची मुलं ह्या JDP शाळेत जातात। अजूनसुद्धा आमच्या सर्वसामान्यांची शाळा चांगल्या दुरुस्त झाल्या पाहिजेत, शिक्षकांची भरती कमी आहे, तिथं शिक्षकसुद्धा वाढले पाहिजेत। आरोग्याचा बोजवारा उडालेला आहे। कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये ॲक्सिडेंट झाला तर उपचारसुद्धा करता येत नाही, इतकी वाईट अवस्था आहे। म्हणजे फक्त चिठ्ठी लिहून देऊन आम्हाला मिरजला जावं लागतंय, इतकी वाईट अवस्था ह्या जिल्हा उपरुग्णालयामध्ये। ट्रामा केअर सेंटर झालं पाहिजे, 100 बेडच्या हॉस्पिटलची मागणी आहे, प्रस्ताव तयार आहे, तो सुद्धा तिथं विधानसभेत आवाज उठला पाहिजे। व ते म्हैसाळ व टेंभू योजनेतून आमच्या तालुक्यातील सर्व तलाव कोणताही दुजाभाव न करता तर सर्व तलाव भरून घ्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांचा दुष्काळ हा उन्हाळ्याचा सीझन सुसह्य होऊन जाऊन त्याला चांगले दिवस, चांगलं पीक घेता येतील। त्याचबरोबर प्रशासनावर वचक कोणाचं राहिलेलं नाही, कारण आमदार तासगावचा असल्यामुळं कवठेमहांकाळला वाली कोण राहिलेलं नाही। मात्र आम्ही इथून पुढं या सर्वसामान्य बहुजनांना घेऊन एकत्र इथून पुढं ह्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी, त्यासाठीच हा चाबूक जो आहे तो प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठीच आहे। आम्ही इथून पुढे ते सुद्धा जबाबदारी आम्ही इथून पुढे पार पाडू। आज काय केलं? आज आम्ही ह्या ठिकाणी मागण्या विविध केलेल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाने लायब्ररी असेल, आम्हाला विकासात्मक कामावरती बोलायचं आहे, आणि त्याचबरोबर APJ अब्दुल कलाम आणि त्यांच्या नावानं लायब्ररी स्पर्धा परीक्षा केंद्र, त्यामुळं आम्ही ह्या गाढवाचं सोंग घेतलेल्या ह्या आमदाराला, ह्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही आज गाढव मोर्चा आणला आहे। आणि त्या गाढवाच्या गळ्यात सुद्धा, त्या गाढवाला सुद्धा लाज वाटेल इतकी ती वाक्य इतकी छान होती की मी गाढव आहे पण मी तुम्हाला फसवत नाही, मी गाढव आहे पण मी MIDCचं आश्वासन देत नाही, मी गाढव आहे पण माझी MIDC कुठं आहे, ही कारखान्याची जी अवस्था आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही ह्या मोर्चातून आम्ही ह्या लोकप्रतिनिधींचं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे।